हाय, मी HR कलेक्शन क्रिस्टल डिवाइनमधून रेखा चव्हाण बोलते. आज मी तुम्हाला ग्रीन ॲव्हेंचरन स्टोनबद्दल सांगणार आहे. ग्रीन ॲव्हेंचरन ह्याला क्रिस्टल ऑफ ऑपॉर्च्युनिटी आणि क्रिस्टल ऑफ प्रॉस्पेरिटी म्हटलं जातं. ऑपॉर्च्युनिटी ही कुठल्याही प्रकारची असू शकते. तुमच्या करिअरशी रिलेटेड, तुमच्या जॉबशी रिलेटेड किंवा तुमच्या मनीशी रिलेटेड, तुमच्या रिलेशनशिपशी रिलेटेड पण असू शकते. कुठल्याही प्रकारच्या ऑपॉर्च्युनिटीमध्ये तुम्हाला ह्या क्रिस्टलचं बेनिफिट भेटू शकतं. हा क्रिस्टल 2 शेडमध्ये अवेलेबल असतो. एक तर लाईट ग्रीन कलर आणि दुसरा डार्क ग्रीन कलर. दोन्ही कलरमध्ये ह्याचे बेनिफिट सेम आहेत. हा क्रिस्टल तुम्ही जर शेअर मार्केटमध्ये किंवा लॉटरीमध्ये इंटरेस्टेड आहात, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला ह्याचे बेनिफिट भेटू शकतात. तुम्ही शेअर मार्केटमध्ये किंवा लॉटरीमध्ये इन्व्हेस्टमेंट करत असाल तर तुम्ही ह्याचा टंबल किंवा ह्याचा ब्रेसलेट किंवा ह्याची माला तुम्ही तुमच्यासोबत ठेवली तर तुम्हाला ह्याचे बेनिफिट चांगले भेटू शकतात. हा क्रिस्टल तुमच्या अनाहत चक्रावरती काम करतो. तुमचं अनाहत चक्र म्हणजे तुमचं हार्ट चक्राशी रिलेटेड जे कोणतेही प्रॉब्लेम असेल त्याच्यामध्ये तुम्हाला ह्याचे बेनिफिट भेटू शकतात. तुमचा हाय BP, लो BP फ्लक्च्युएशनमध्ये तुम्हाला ह्याचे बेनिफिट भेटतात. त्यामध्ये तुम्हाला सरळ झोपायचे, रिलॅक्समध्ये झोपायचं आहे आणि हा टंबल किंवा तुमचं माला किंवा ब्रेसलेट जे काही असेल तुमच्याकडे ते तुम्ही तुमच्या हार्टवरती ठेवून 15-20 मिनटं रिलॅक्समध्ये झोपायचं आहे. आणि 15-20 मिनटानंतर तुम्हाला ह्याचे बेनिफिट कळतील. तुम्हाला स्वतःच एवढं रिलॅक्स आणि एवढं हार्मनी फील होईल की तुम्हाला ते कळेल की काय आहे ह्या क्रिस्टलचा यूज करून किती बेनिफिट भेटले ते. तुम्हाला किती शांत आणि किती चांगलं वाटतं ते. हा क्रिस्टल ह्याला हिलिंग क्रिस्टलही म्हटलं जातं. हिलिंग तुमच्या हेअरशी रिलेटेड असू शकतं, तुमच्या आईशी रिलेटेड असू शकतं, तुमच्या स्किनशी रिलेटेड पण असू शकतं. सगळ्या प्रकारच्या हिलिंगमध्ये तुम्हाला ह्याचे बेनिफिट भेटू शकतात. थँक्यू.